विद्यार्थी मित्रांनो, बैजिक राशी म्हणजे काय आणि बैजिक राशीवरील क्रिया कशा करतात याविषयीची माहिती आपण या आपल्या प्रकरणात या ठिकाणी मिळवणार आहोत. तर सुरुवात करूया. बैजिक राशी कशाला म्हणतात याला. आता बैजिक राशी म्हणजे काय तर बघा, खाली दिलेल्या काड्यांची रचना पहा व आकृतिबंधाचे निरीक्षण करा. बघा, काड्यांची रचना या ठिकाणी एका आकृतीने काड्यांची रचना आपल्याला दाखवलेली. बघा, 4 काड्या एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि जोडून एक चौरस तयार झाला आहे. काड्यांची संख्या किती आहे? 4. चौरसांची संख्या किती? 1. मग हे आपण जर काढलं तर आपल्याला गणिताच्या रूपाने कसं म्हणता येईल? बघा, 3 काड्यांना 1 काडी जोडली तर चौरस तयार होतो किती? 1. म्हणजे 3ला 1ने गुणून त्याच्यात 1 मिळवलेला आहे. आता या ठिकाणी काड्यांची संख्या किती? बघा, 7. आता या 7 काड्यांना कसं जोडलेलं आहे बघूया आपण. या ठिकाणी 6 काड्यांना मध्ये 1 काडी जोडलेली आहे, म्हणजे 6 अधिक 1. आणि हा 6 3च्या भाषेत लिहायचं म्हटलं तर 3 गुणिले 2 अधिक 1 असं लिहिता येईल. आता या ठिकाणी काड्यांची संख्या किती आहे? 10. आता या 10 काड्यांमधून 1 काडी जर आपण वेगळी केली तर 9 अधिक 1 आपण लिहू शकतो आणि या 9ची फोड आपण करू शकतो 3 गुणिले 3 अधिक 1. आता या ठिकाणी काड्यांची संख्या 13 आहे. बघा, आता या 13मधून 1 कमी केला आपण तर 12 मिळतात आणि 12 अधिक 1 म्हणजे आपण 13 लिहू शकतो आणि या 12ची फोड आपण 3 गुणिले 4 अशी करू शकतो. अशा पद्धतीने आपण जर समजा या ठिकाणी काड्यांची रचना करत गेलो, 13 काड्या घेतल्या, त्यानंतर पुढे आपण घेतल्या समजा 19 काड्या, तर 18 अधिक 1 होईल. बरोबर. आपण या ठिकाणी समजा चौरसांची संख्या आता किती घेतली? बघा, 10 घेतलेली आहे चौरसांची संख्या. आता चौरसांची संख्या 10 घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 30 आणि 1 बरोबर 31 काड्या घ्याव्या लागतील. किती काड्या घ्याव्या लागतील? 31. आणि 31ची फोड आपण कशी करणार? तर 30 अधिक 1 अशी करणार, म्हणजे 3 गुणिले 10 अधिक 1 करणार. मग आता या ठिकाणी बघा, आपल्याला काय करायचं आहे? थोडं उलटं द्यायचं आहे. चौरसांची संख्या आपल्याला n करायची आहे. मग चौरसांची संख्या n करायची असेल तर बघा, आपल्याला इथं चौरसांची संख्या 10 दिली होती, चौरसांची संख्या n आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण किती काड्या घेणार आहोत? 3n अधिक 1 इतक्या काड्या घेणार आहोत. म्हणजेच काड्यांची संख्या किती येणार आहे? बघा, 3 गुणिले n अधिक 1 इतक्या काड्या आपण घेणार आहोत. 3 गुणिले n अधिक 1 इतक्या काड्या आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तेव्हा कुठं आपल्याला चौरसांची संख्या किती मिळणार आहे? n मिळणार आहे. म्हणजे या पूर्ण याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल? बघा, तर आपण एखाद्या समीकरणाची रचना किंवा एखाद्या बैजिक राशीची रचना आपल्याला करायची असेल तर काय करावं लागतं? बघा, या ठिकाणी चेंडूंची संख्या दिली आहे 3, या ठिकाणी त्रिकोणांची संख्या दिली आहे 3, या ठिकाणी टी अक्षरांची संख्या घेतलेली 3. आता इथं जर आपण बघितलं तर चेंडू 3 आहेत, म्हणजे 3 गुणिले चेंडू असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी त्रिकोण 3 आहेत, म्हणजे 3 गुणिले त्रिकोण असं म्हणू शकतो. या ठिकाणी आपण आता चित्रांच्या ऐवजी अक्षर मानलं, मग 3 वेळा टी म्हणजे याचा अर्थ काय? 3 गुणिले टी. बरोबर. मग आता या ठिकाणी बघा, आपल्याला काय दिलं आहे? 2 चेंडू अधिक 3 बॅट. बरोबर. मग 2 चेंडू अधिक 3 बॅट म्हणजे याचा अर्थ काय? आपण इथं 2 लिहू शकतो, इथं 3 लिहू शकतो. आता या ठिकाणी आंबे बघा किती दिले? 2 आंबे अधिक 3 पेरू. मग आता या ठिकाणी आपल्याला आंबे आणि चित्रांच्या ऐवजी वेगवेगळ्या पद्धतीचे अक्षरं घेतलेली आहेत. x अधिक x, जसे 2 आंबे होते तसे x 2 वेळा घेतलेला आहे, y 3 वेळा घेतला आहे. मग याला जर आपल्याला एखाद्या समीकरणाच्या रूपाने दाखवायचं असेल, शॉर्टकट दाखवायचं असेल तर 2x आणि 3y ची बेरीज आहे असं आपण लिहू शकतो. आणि यालाच आपण काय म्हणतो? एखादी बैजिक राशी लिहिणं म्हणतो किंवा समीकरण लिहिणं असं आपण म्हणतो. मग एखादं समीकरण किंवा एखादी बैजिक राशी म्हणजे काय? वेगवेगळ्या चलांचा उपयोग करून वेगवेगळ्या गणितीय क्रिया मांडण्यासाठी जे समीकरण लिहिलं जातं त्यालाच बैजिक राशी असे म्हणतात. आता एक चित्र आयताचं दाखवलं आहे. आयताची लांबी L आहे, रुंदी B आहे. या आयताची परिमिती आपल्याला मांडायची असेल
म्हणजे सर्व बाजूंची बेरीज लिहायची असेल तर 2 वेळा एल घ्यावा लागेल, 2 वेळा बी घ्यावा लागेल, किंवा 2 गुणिले एल आणि बीची या ठिकाणी काय करावं लागेल, बेरीज. म्हणजे एल आणि बीच्या बेरजेला 2ने गुणलं तर आयताची आपल्याला काय म्हणणार आहे, परिमिती. मग अशा पद्धतीचे जे समीकरणं असतात त्यांना बैजिक राशी म्हणतात, ज्याच्यामध्ये एका इंग्रजी चलाचा वापर केलेला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गणितीय क्रिया, ज्यांना आपण बैजिक क्रिया म्हणतो, या गणितीय क्रिया त्या ठिकाणी केलेल्या असतात. मग अशा प्रकारचं जे समीकरण आहे की ज्या समीकरणात चल आणि गणितीय क्रियांचा उपयोग करून एक समीकरण मांडलेलं असतं, त्या समीकरणाला बैजिक राशी असे म्हणतात. आता याच्यावरून तुम्हाला काय समजलं बघा, 3n+1 जे आपण एका तक्त्याच्या साहाय्याने चौरसांची संख्या काढली, 3t 3 वेळा t वापरलेला होता, त्यानंतर 2x आणि 3y बेरीज आहे, त्यानंतर आयताची परिमिती आहे, या सगळ्या काय आहेत, बैजिक राशी आहेत. मग पुन्हा एकदा लक्षात घ्या, बैजिक राशी म्हणजे काय की ज्या राशीमध्ये किंवा ज्या राशीमध्ये की म्हणण्यापेक्षा ज्या समीकरणामध्ये आपल्याला चल वापरलेलं असतं, कुठलं तरी इंग्रजी अक्षर वापरलं असेल ज्याला आपण चल म्हणतो, एका चलाचा त्या ठिकाणी उपयोग केलेला असतो. म्हणजे चल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गणितीय क्रिया एकत्र करून त्या ठिकाणी लिहिलेल्या असतात. अशा प्रकारचं जे समीकरण आहे त्या समीकरणाला आपण बैजिक राशी म्हणू शकतो. आणि या समीकरणामध्ये हे जे काही अक्षरं वापरलेले आहेत, या अक्षरांना आपण त्या ठिकाणी चले म्हणतो. म्हणजे पहिल्या समीकरणात त्या ठिकाणी n हे चल वापरलेले आहे, दुसऱ्या समीकरणात त्या ठिकाणी t हे चल वापरलेलं आहे, तर तिसऱ्या समीकरणात x आणि y या 2 चलांचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे, तर चौथ्या समीकरणात l आणि b, l ही आयताची लांबी त्या ठिकाणी आपल्याला दाखवते, तर b ही आयताची त्या ठिकाणी रुंदी दाखवते. अशा प्रकारे गणितीय क्रिया म्हणजे या ठिकाणी यांची बेरीज केली आहे, यांची पण बेरीज केली, यांचा गुणाकार केला आहे. या ठिकाणी गुणाकार आणि बेरीज ह्या 2 गणितीय क्रिया दाखवल्या आहेत. आणि अशा पद्धतीने चल आणि गणितीय क्रियांचा उपयोग करून ज्या राशी लिहिल्या जातात त्यांना बैजिक राशी असे म्हणतात. आता या ठिकाणी एक तक्ता तुमच्यासमोर आहे बघा, काही पदं दिली आहेत. आता पद म्हणजे काय, ज्याच्यात गुणाकार ही एकच क्रिया दर्शवलेली असते. कोणाकोणाची, तर चलाची आणि एखाद्या अंकाची गुणाकार ही एकच क्रिया दर्शवलेली असते, त्याला आपण काय म्हणतो, पद म्हणतो. मग 11mn वजा 9x² y^3 5/6p आणि a हे सगळे एक पद आहेत, कारण यांच्यामध्ये फक्त गुणाकार आणि गुणाकारच क्रिया आपल्याला दिसते. बघा, 11 गुणिले m गुणिले n वजा 9 गुणिले x² गुणिले y^3 5/6 गुणिले pचा या ठिकाणी काय केला आहे, गुणाकार केला आहे. मग या ठिकाणी असलेले जे पद आहेत यांच्यातला जो अंक असतो याला सहगुणक म्हणतात. म्हणजे या पदामध्ये 11 हा सहगुणक आहेत, m आणि n हे 2 चल वापरले आहेत. पुढील उदाहरणामध्ये ऋण 9 हा सहगुणक आहे, x आणि y ही चल आहेत. या पुढच्या उदाहरणामध्ये 5/6 हे सहगुणक आहेत, तर p हे चल आहे. आणि शेवटच्या उदाहरणात a हे त्या ठिकाणी चल आहे आणि त्याचा सहगुणक या ठिकाणी दिलेला नाही, पण तो किती असतो आपल्याला माहिती आहे, तो असतो किती, 1. म्हणजे या ठिकाणी याचा सहगुणक किती आहे, 1 आहे, असं आपण त्या ठिकाणी सहजपणे सांगू शकतो. मग या ठिकाणी अशा पद्धतीने चल कोणतं आणि सहगुणक कोणतं आपण ओळखू शकतो. त्यानंतर आता बघा, सराव संच 3.2 आपल्यासमोर आहे. खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपदी, द्विपदी राशी इत्यादी प्रकारामध्ये वर्गीकरण करा. आता एकपदी राशी, द्विपद राशी आणि त्रिपद राशी ओळखायचं असेल तर कसं सांगायचं, तर ज्या बैजिक राशीमध्ये आपल्याला बेरजेचे आणि वजाबाकीचे चिन्ह मोजायचे असतात, बेरीज आणि वजाबाकीच्या क्रिया किती वेळा आल्यात त्या पाहायच्या. आता समजा बेरीज आणि वजाबाकीची क्रिया 1 वेळा त्या ठिकाणी असेल तर त्याच्यात आपण 1 मिळवायचा, म्हणजे ती काय असेल,
द्विपदी असेल म्हणजे दोन पद असलेली बैजिक राशी असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. मग आता या ठिकाणी बघा, पहिली बैजिक राशी आपल्यासमोर आहे 7x. याच्यात फक्त गुणाकाराची एकच क्रिया दिसते, म्हणजे ही काय तुमची एकपदी आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, 5y + 7z. याच्यामध्ये वजाबाकीची क्रिया एक वेळा दिसते आणि दोन गुणाकार दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ असा 1 + 1 म्हणजे ही काय तुमची द्विपदी आहे. म्हणजे 5y + 7z ही तुमची द्विपदी आहे. पुढील उदाहरण जर आपण बघितलं, 3x³ - 5x² - 11. या ठिकाणी वजाबाकीच्या दोन क्रिया दिसत आहेत, म्हणजेच या ठिकाणी 2 + 3 म्हणजे ही त्रिपदी आहे. म्हणजे 3x² आपला x³ आहे वजा 5x² वजा 11 ही तुमची त्रिपदी आहे. त्यानंतर चौथं उदाहरण बघा, 1 + 8a वजा 7a² वजा 7a3. याच्यात एकूण वजाबाकीचे चिन्ह जर मोजले आपण तर 1 2 3 आहेत. मग 3 + 1 म्हणजे याच्यात 4 पदं आहेत, म्हणजे ही तुमची बहुपदी आहे. 1 + 8a वजा 7a² वजा 7a3 ही तुमची बहुपदी आहे. म्हणजे 3पेक्षा जास्त पदं असल्या कारणाने आपण तिला बहुपदी म्हणणार आहोत. पाचवं उदाहरण बघा, 5m - 3. मग सांगा याच्यात किती वजाबाकी चिन्ह आहेत? 1. 1 + 1 म्हणजे 2, म्हणजे 5m - 3 ही तुमची काय आहे द्विपदी आहे. पुढील 6वं उदाहरण बघा, काय दिलं आहे आपल्याला? ए दिला आहे नुसता, म्हणजे या ठिकाणी एकच एक क्रिया आपल्याला दिसते, म्हणून ही आहे तुमची एकपदी. पुढील उदाहरण नंबर 7 बघा, त्याच्यात नुसता 4 दिसतोय, म्हणजे नुसता सहगुणक आहे, चल नाही, म्हणजे त्याच्यात पण एकच क्रिया आपल्याला दिसते, म्हणून ती आहे तुमची एकपदी. त्यानंतर शेवटचं उदाहरण बघा, 3y² वजा 7y अधिक 5. याच्यात एक वजाबाकीची आणि एक बेरजेची क्रिया आहे, दोन क्रिया दिल्या आहेत, म्हणून 2 + 1 म्हणजे 3, म्हणजे ही त्रिपदी आहे. म्हणून 3y² वजा 7y आणि अधिक 5 ही तुमची काय आहे त्रिपदी. या पद्धतीने आपण एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी ओळखायचं असेल तर आपल्याला काय करायचं? सोपी आणि साधी आयडिया काय बघा, आपल्याला ज्या ठिकाणी बेरजा आणि वजाबाकीचे चिन्ह मोजून घ्यायचे आहेत आणि जेवढ्या वेळा बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह असतील त्याच्यात आपल्याला फक्त काय करायचं आहे? 1 वाढवायचं आहे आणि आपल्याला पदांची संख्या त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यावरून आपण एकपदी द्विपदी त्या ठिकाणी सहजपणे सांगू शकतो. मग लक्षात काय ठेवायचं आपल्याला बघा, 15 वजा x ह्या बैजिक राशीत 2 पदे आहेत. पहिले पद 15 ही एक संख्या आहे. 15 वजा x म्हणजेच काय? 15 अधिक वजा x. म्हणजे याचा अर्थ काय? दुसरे पद हे ऋण x आहे. या पदांमधील xचा चलाचा सहगुणक ऋण 1 आहे. मग ज्या पदातील चले व त्यांचा सहगुणक समान असतात त्या पदांना सरूप पदे म्हणजे सजातीय पदे असं आपण म्हणतो. पुन्हा लक्षात घ्या, ज्या पदातील चले म्हणजे अक्षर आणि त्यांचे घातांक दोघं समान असतील त्या पदांना सरूप पदे म्हणजे सजातीय पदे असे म्हणतात. आता खाली बघा, काही सजातीय पदं दिली आहेत. पहिला गट बघा, 2x अधिक आपलं 5x, त्यानंतर ऋण 2/3x. या ठिकाणी ह्या तिघांमध्ये जर आपण बघितलं तर तिघांचा जो सहगुणक आहे तो सहगुणक वेगवेगळा आहे, परंतु सहगुणक वेगवेगळे आहेत, पण चल जर आपण बघितलं तर याच्यात पण x आहे, याच्यात पण x आहे आणि याच्यात पण x आहे, म्हणून हे सजातीय पदं म्हणून ओळखले जातात. पुढील जर उदाहरण आपण बघितलं, ऋण 5 x² y असं दिलं आहे आणि त्याच्या पुढच्या पदामध्ये 6/7 y आणि x² दिला आहे, फक्त क्रम बदल केला आहे. बघा याच्यात काय होतं बघा, या ठिकाणी होता तुमचा
एक्स वर्ग वाय. एक्स वर्ग दोघांमध्ये समान आहे, फक्त यांचा क्रम बदलून टाकला आहे. क्रमाला या ठिकाणी महत्त्व नसतं, कारण दोघांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असते, म्हणून हे सर्व पदं म्हणजे सजातीय पदं मानली जातात. या ठिकाणी आता पुढे बघा 7xy. आता याच्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन चल आहेत, तर त्या पुढील पदामध्ये वाय वर्ग हे चल वापरले बरोबर. पुढच्या पदामध्ये बघा एक्स वाय झेड दिलं आहे, पुढे यम आणि एन दिलेलं आहे, पुढे यम वर्ग एन वर्ग दिला आहे, पुढे यम घन एन दिलेलं आहे, म्हणून हे विजातीय पदं म्हणून त्या ठिकाणी ओळखली जातात. मग सजातीय पदं आणि विजातीय पदं म्हणजे काय, तर चले आणि त्यांचे घातांक कसे असले पाहिजेत, समान असले पाहिजेत, त्यांना आपण सजातीय पदं असे म्हणतो. आता सराव संच 33 बघा. काही बैजिक राशींच्या बेरजा आपल्याला करायच्या आहेत. मग बेरीज करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक आडवी मांडणी आणि एक उभी मांडणी. मग आडव्या मांडणीने आपण केलं तर काय होईल बघा. 9p अधिक 16q अधिक 13p अधिक 2q. मग आडव्या मांडणीने जर आपल्याला बेरीज वजाबाकी करायची असेल तर स्वरूप पदांच्या जवळ स्वरूप पदं आणावे लागतात. म्हणजे बघा 9p अधिक आपण त्या ठिकाणी 13p म्हणूया. म्हणजे 9p आणि 13p जवळजवळ आपल्याला लिहायचे आहेत. अधिक 13p, त्यानंतर अधिक 16q अधिक 2q. म्हणजे आता पीची या ठिकाणी काय होणार आहे, बेरीज होणार आहे बघा. मग 13 आणि 9 किती होतील बघा. सहजपणे आपण सांगू शकतो 13 आणि 9 होतात तुमचे 22p. म्हणून यांची दोघांची बेरीज आली तुमची 22p अधिक 16 आणि 2ची बेरीज आली तुमची 18q. आता हेच उदाहरण तुम्हाला उभ्या मांडणीने करायचं असेल तर काय करावं लागेल बघा. 9p अधिक 16q आणि याच्या खाली अधिक 13p अधिक 2q. या पद्धतीने आपण सरळ एकाखाली एक लिहून यांची बेरीज करू शकतो. आणि बेरीज करताना फक्त एकाखाली एक लिहिताना स्वरूप पद्धत लिहायची. म्हणजे या ठिकाणी तुमचे झाले 22p अधिक यांची दोघांची बेरीज झाली बरोबर 18q. अशा पद्धतीने आपण दोन बैजिक राशींची बेरीज करताना आडव्या मांडणी आणि उभ्या मांडणीने त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पुढील दुसरं उदाहरण बघा काय दिलं आहे आपल्याला. उदाहरण नंबर 2 बघा. दुसरं उदाहरण 2a अधिक 6b अधिक 8c. याच्या खाली दुसरी बैजिक राशी आपण लिहून घेऊ. अधिक 16a अधिक 13c, ते आपल्याला याच्या खाली लिहावं लागेल, अधिक 18b. आणि यांची आता आपल्याला काय करायची बेरीज. 16 आणि 2 झाले तुमचे 18a अधिक 18 आणि 6 झाले तुमचे 24b आणि अधिक 13 आणि 8 झाले तुमचे 21c. या पद्धतीने आपण उभ्या मांडणीने करू शकतो. आडव्या मांडणीने करायचं असेल हेच उदाहरण तर आपल्याला काय करावं लागेल, फक्त 2a अधिक 6b अधिक 8c अधिक दुसरी बैजिक राशी आपल्याला दिली होती बघा 16a अधिक 13c अधिक 18b. तर आपल्याला काय करायचं बघा. सुरुवातीला आपल्याला हे सगळे स्वरूप पदं एकमेकांच्या जवळ लिहून घ्यायचे बघा. 2a अधिक हा तुमचा त्याच्या जवळ येणारे 16a, त्यानंतर अधिक 6b त्याच्याजवळ येणारे 18b. म्हणजे 2-2 स्वरूप पदांच्या आपल्याला जोड्या या ठिकाणी करायच्या आहेत. अधिक 8c
अधिक 13C यांना दोघांना चिन्हांचा विचार करून आता आपल्याला बरोबर करायचं आहे. तर काय होणार बघा, बरोबर 16 आणि 2 तुमचे होणार 18A अधिक 16 आणि आपला 18 आणि 6 तुमचे होणार बरोबर 24B त्या ठिकाणी तुमचे होणार आहे, म्हणून 24B अधिक 13 आणि 8 तुमचे होणार आहे बरोबर 21C. या पद्धतीने आपण आडव्या आणि उभ्या दोघं मांडणीने उदाहरण सोडवू शकतो. पुढचं तिसरं उदाहरण बघा काय दिलं आपल्याला. 13x वर्ग वजा 12y वर्ग ही पहिली बैजिक राशी आपली दिली आहे आणि दुसरी बैजिक राशी आपल्याला दिली आहे 6x वर्ग वजा 8y वर्ग. आपल्याला उभ्या मांडणीने करायचं असेल तर बघा 13x वर्ग वजा 12y वर्ग आणि त्याच्या खाली अधिक 6x वर्ग वजा 8y वर्ग असं पहिल्यांदा लिहून घ्यावं लागेल. आणि मग आता यांची बेरीज आपल्याला करायची असेल तर 13 आणि 6 झाले तुमचे 19x वर्ग, या ठिकाणी x वर्ग आहे बघा 19x वर्ग वजा 12 आणि 8 झाले तुमचे 20y वर्ग. आणि आडव्या मांडणीने करायचे असतील तर 13x वर्गाच्या जवळ 6x वर्ग लिहावा लागेल आणि 12y वर्गाच्या जवळ 8y वर्ग लिहून 2-2चे गट करून आपण बेरीज त्या ठिकाणी करू शकतो. पुढील चौथं उदाहरण बघा काय दिलं आहे आपल्याला. उदाहरण नंबर 4 बघा. 17a वर्ग b वर्ग 17a वर्ग. उदाहरण नंबर 4 बघा. 17a वर्ग b वर्ग अधिक 16c आणि 28c वजा 28a वर्ग b वर्ग. आता यांची एकाखाली एक लिहून आडव्या मांडणी उभ्या मांडणीने आपल्याला बेरीज करायची असेल तर बघा 17a वर्ग b वर्ग अधिक 16c. आता दुसरी बैजिक राशी याच्या खाली लिहिताना पहिल्यांदा 28a वर्ग b वर्ग हे पद लिहावं लागेल, म्हणजे वजा तुमचा होतो बघा 28a वर्ग b वर्ग आणि मग अधिक 28c असं लिहावं लागेल. आणि मग आता यांची जर आपल्याला बेरीज करायची आहे आणि बेरीज करण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल बघा. 17ला धनचिन्ह आहे, 28ला ऋणचिन्ह आहे. मग आपल्याला बैजिक बेरजेचे नियम वापरायचे आहेत. दोन संख्यांना भिन्न चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. हा नियम आपल्याला इथं वापरायचा आहे. म्हणून 28मधून 17 गेले आपले 11 उरतील बघा या ठिकाणी. आणि 11a वर्ग b वर्ग हे आपलं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. आणि अधिक 28 आणि 16ची बेरीज त्या ठिकाणी 44c होते. या पद्धतीने आपण 11a वर्ग b वर्ग अधिक 44c हे उत्तर त्या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा. वजा 11a वर्ग b वर्ग अधिक 44c हे आपलं त्या ठिकाणी काय येणार आहे उत्तर येणार आहे असं आपण सांगू शकतो. पुढचं उदाहरण बघूया. 5वं उदाहरण बघा. 3y वर्ग वजा 10y अधिक 16 ही पहिली बैजिक राशी आहे आणि दुसरी बैजिक राशी आपल्याला दिली आहे 2y वजा 7. आता या ठिकाणी यांची दोघांची आपल्याला आडव्या मांडणीने जर बेरीज करायची असेल तर कशी करता येईल बघा. 3y वर्ग जसाच्या तसा लिहावं लागेल कारण ते एकच पद आहे वजा 10y अधिक 16 अधिक 2y वजा 7. आता प्रथम आपण काय करू, सर्व पद जवळजवळ घेऊन या. म्हणजे 3y वर्ग हे एकच पद असल्यामुळे याला जसंच्या तसं लिहू. वजा 10y याच्या जवळ आणू आपण
अधिक 2y, त्यानंतर अधिक 16 आणि वजा हा 7, यांचा एक गट झाला, यांचा एक गट झाला, हे एकटा आहे. म्हणून उत्तर लिहिताना आपल्याला 3y वर्ग, आता हा 10y आणि हा धन 2y आहे, यांची दोघांची त्या ठिकाणी बैजिक बेरीज केल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर उत्तर 8 येणार आहे, 8y, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण राहणार आहे म्हणून ऋण 8y. आता 16 आणि 7, 16ला धनचिन्ह आहे, 7ला ऋणचिन्ह आहे म्हणून अधिक, 16चं चिन्ह धन असल्यामुळे अधिक 16मधून 7 गेले, 9 त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. या पद्धतीने आपण आडव्या मांडणीने या उदाहरणाचं उत्तर काढू शकतो. 3y वर्ग वजा 8y अधिक 9. पुढचं उदाहरण बघूया. प्रश्न 6वा, वजा 3y वर्ग अधिक 10y वजा 16. ही पहिली बैजिक राशी आपल्याला दिली आहे. दुसरी बैजिक राशी आपल्याला दिली आहे 7y वर्ग अधिक 8. आता यांची आपल्याला उभ्या मांडणीने बेरीज करायची असेल तर आपण कसं लिहिणार बघा. ऋण 7y वर्ग अधिक 10y वजा 16 अधिक दुसरी बैजिक राशी लिहिताना स्वरूप पदाच्या खाली आपल्याला स्वरूप पद लिहायचे म्हणून 7y वर्ग, 10yच्या खाली काहीच येणार नाही, अधिक 16च्या खाली आपल्याला लिहायचे तर 8. आणि मग आता बघा 7ला धनचिन्ह आहे, 3ला ऋणचिन्ह आहे, 7मधून 3 गेले, 4y वर्ग त्या ठिकाणी येणार आहे. हा 10y एकटा असल्यामुळे अधिक 10y जसाच्या तसा येणार. 8ला धनचिन्ह आहे, 16ला ऋणचिन्ह आहे, 16 मोठी संख्या आहे म्हणून ऋणचिन्ह उत्तराला येईल. 16मधून 8 गेले, 8 त्या ठिकाणी उरणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. स्वरूप पदाच्या जवळ स्वरूप पदं आणायची आहेत आणि चिन्हांचा विचार करून बैजिक बेरीज करत असताना समान चिन्ह असेल तर बेरीज करावी आणि विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी करावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. हे नियम तंतोतंत त्या ठिकाणी आपल्याला उपयोगात आणायचे आहेत. आता बैजिक राशींची वजाबाकी कशी करतात ते आपण बघूया. सराव संच 34 बघा. पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग पहिली बैजिक राशी घ्यायची, त्याच्यातून दुसरी बैजिक राशी वजा करायची. तर पहिलं उदाहरण बघा आपलं काय आहे. 4xy वजा 9z, 4xy वजा 9z ही पहिली बैजिक राशी आपली आहे. आणि याच्यातून आपल्याला दुसरी बैजिक राशी काय करायची, वजा करायची आहे. आणि दुसरी बैजिक राशी आपली काय आहे बघा, वजा कंसात 3xy वजा 16z. आता वजाबाकीचा नियम आपल्याला काय सांगतो बघा. वजाबाकी जर करायची असं बघा, पहिलं उदाहरण बघा. 4xy वजा 9z या पहिल्या बैजिक राशीतून दुसरी बैजिक राशी आपल्याला वजा करायची, जी आहे तुमची 3xy वजा 16z. आता वजाबाकी करताना आपल्याला काय करावं लागतं बघा. पहिली बैजिक राशी पहिल्यांदा लिहून घ्यायची, 4xy वजा 9z. याच्या खाली दुसरी बैजिक राशी लिहून घ्यायची, स्वरूप पदांच्या खाली स्वरूप पद. आणि वजाबाकीचा नियम आपल्याला काय सांगतो बघा. दुसरी बैजिक राशी वजा करायची म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला काय करायचं आहे, त्या बैजिक राशीतील प्रत्येक पदाचं चिन्ह आपल्याला बदल करून घ्यायचं आहे. म्हणजे आता काय होईल बघा. हा धन 3xy होता तो ऋण झाला, मग धन 4मधून 3 गेला म्हणजे फक्त काय उरला तुमचा xy या ठिकाणी उरतोय. आता ऋण 9 आणि धन 16 आहे म्हणजे पुन्हा वजाबाकी करताना 16मधून 9 वजा होतील. 16ला चिन्ह धन असल्यामुळे धन होईल आणि 16मधून 9 गेले तुमचे 7z त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. आता आडव्या मांडणीने जर करायचं म्हटलं तर काय कराल बघा. तर आडव्या मांडणीने पहिल्यांदा आपल्याला 4xy आपल्याला लिहून घ्यावं लागेल
वजा हा तुमचा 9z आणि ह्या कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यामुळे कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं म्हणून वजा 3xy त्या ठिकाणी होणार आहे आणि ऋण पुढे होणार आहे तुमचं धन 16z. मग आता बघा स्वरूप पदाच्या खाली स्वरूप पदं जर आपण आणलीत, जवळजवळ पदं आणली तर काय होईल, 4xyच्या जवळ हा वजा 3xy येणार, वजा हा 9z त्या ठिकाणी आपल्याला दिला आहे आणि त्याच्याजवळ येणारा हा तुमचा अधिक 16z. यांची दोघांची वजाबाकी होणार, यांची पण दोघांची वजाबाकी होणार. धन 4मधून ऋण 3 गेले म्हणजे तुमचा उरला 1xy आणि धन 16मधून ऋण 9 गेले म्हणजे तुमच्या उरणारे धन 7z. ह्या पद्धतीने आपण उभी आणि आडवी दोघं मांडणी करून वजाबाकी करू शकतो. उदाहरण नंबर 2 बघा, वजाबाकीचं आपल्याला काय दिलं आहे, 5x अधिक 4y अधिक 7z आणि याच्यातून आता आपल्याला वजा करायची दुसरी बैजिक राशी जी आपल्याला दिली आहे x अधिक 2y आणि अधिक 3z. मग आपल्याला आता हा कंस सोडून घ्यायचा आहे. बघा काय होणार आहे, बघा 5x अधिक 4y अधिक 7z. वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल म्हणजे ऋण x ऋण 2y आणि ऋण 3z. आता स्वरूप पद जवळजवळ आणूया. बघा काय होईल, 5x वजा हा तुमचा x हा झाला पहिला गट अधिक 4y, त्याच्याजवळ येईल तुमचा हा ऋण 2y हा दुसरा गट अधिक 7z आणि वजा हा तुमचा येईल 3z हा तिसरा गट. यांची दोघांची वजाबाकी केली तर हा तुमचा होणार आहे 4x. यांची दोघांची वजाबाकी केली तर हा होणार तुमचा 2y. यांची दोघांची वजाबाकी केली तर तुमच्या 7तून 3 गेले 4z. हे आपलं त्या ठिकाणी उत्तर येते. पुढील उदाहरण बघूया. प्रश्न 3 बघा काय दिला आहे आपल्याला, 14x वर्ग अधिक 8xy अधिक 3y वर्ग आणि याच्यातून आपल्याला वजा करायची दुसरी बैजिक राशी जी आपल्याला दिली आहे वजा 26x वर्ग वजा 8xy अधिक 3y वर्ग. उभ्या मांडणीने आपण करूया. बघा कशा पद्धतीने करता येईल. पहिल्यांदा पहिली बैजिक राशी आपण घेतली 14x वर्ग अधिक 8xy अधिक 3y वर्ग. याच्याखाली दुसरी बैजिक राशी लिहिताना स्वरूप पदाच्या खाली स्वरूप पद आपल्याला लिहायचे 26x वर्ग वजा 8xy आणि अधिक 3y वर्ग. वजाबाकी करायची आपल्याला. हे वजाबाकीचं चिन्ह मधोमध लिहायचं आणि दुसऱ्या बैजिक राशीतील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलून घ्यायचं आहे. 26चं चिन्ह धन होतं ऋण झालं, 8xyचं चिन्ह ऋण होतं धन होईल आणि 3चं चिन्ह धन होतं ते ऋण होईल. मग आता बघा 14ला धनचिन्ह आहे, 26ला ऋणचिन्ह आहे, वजाबाकी होईल. 26मधून 14 गेले 12x वर्ग त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. बघा 12x वर्ग आणि त्याला चिन्ह येईल मोठ्या संख्येचं म्हणून ऋण 12x वर्ग. त्यानंतर धन 8 आहेत दोघं म्हणून अधिक 8 आणि 8 झाले तुमचे 16y. आता या ठिकाणी धन 3 आणि ऋण 3 आहे म्हणजेच या ठिकाणी हे काय होणार आहे 0 म्हणजे उत्तर आलं तुमचं 12x वर्ग अधिक वजा 12x वर्ग अधिक 16y. हे आपलं या उदाहरणाचं काय झालं उत्तर. पुढचं उदाहरण नंबर 4 घेऊन या. बघा काय आलं चौथं उदाहरण बघा 6x वर्ग
अधिक 7xy अधिक 16y वर्ग आणि याच्यातून आपल्याला वजा करायचे 16x वर्ग वजा 17xy. आडव्या मांडणीने आपण करूया बघा. पहिल्यांदा आपल्याला कंस सोडून घ्यायचे 6x वर्ग अधिक 7xy अधिक 16y वर्ग आणि या कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्या कारणाने या कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. 16चं चिन्ह होईल ऋण 16x वर्ग आणि ऋणचं धन होईल 17xy. आता स्वरूप पदं जवळजवळ आणायची आहेत आपल्याला. हा x वर्ग हा x वर्ग जवळजवळ घेऊया बघा. 6x वर्ग वजा 16x वर्ग त्यानंतर 7xy 17xy जवळजवळ आणूया. 7xy अधिक 17xy आणि राहिलेलं एक पद आहे फक्त अधिक 16y वर्ग जसाच्या तसा. यांची दोघांची बैजिक बेरीज करूया. काय उत्तर येईल बघा. 16ला ऋणचिन्ह आहे 6ला धनचिन्ह आहे. 16मधून 6 गेले 10x वर्ग उरेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण असल्या कारणाने ऋण 10x वर्ग. आता 17ला पण धनचिन्ह आहे 7ला पण धनचिन्ह आहे अधिक 24xy उरेल xy आणि अधिक हा 16y वर्ग जसाच्या तसा हे आपलं त्या ठिकाणी वजाबाकीचं उत्तर येणार. पुढचं शेवटचं उदाहरण बघूया. उदाहरण नंबर 5 काय दिलं बघा आपल्याला. 5व्या प्रश्नात 4x अधिक 16z आणि याच्यातून वजा करायचं आपल्याला 19y वजा 14z अधिक 16x. आता स्वरूप पदं जवळजवळ आणण्यासाठी पहिल्यांदा आपण कंस उघडून घेऊया बघा. 9x अधिक 16z वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे पुढील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. वजा 19y धन होईल 14z ऋण होईल 16x. स्वरूप पदं जवळ आणूया बघा. 9x वजा हा 16x येईल. त्यानंतर अधिक 16z त्यानंतर अधिक 14z त्याच्या जवळ येणार आहे बघा. इथं z आहे आणि वजा हा 19y जसाच तसा राहणार. यांची दोघांची बैजिक बेरीज करून घेऊया. 16मधून 9 गेले म्हणजे तुमचे शिल्लक राहतील बघा 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 7x होईल. 16 आणि 14ची बेरीज होईल अधिक 16 आणि 14ची बेरीज होईल 30z आणि वजा हा तुमचा 19y जसाच्या तसं राहील. या पद्धतीने आपण 2 बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. फक्त महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. बेरीज आणि वजाबाकी करताना स्वरूप पदांच्या खाली आपल्याला स्वरूप पदं मांडावी लागतात आणि वजाबाकी किंवा बेरीज करताना बैजिक बेरजेचे जे नियम आहेत समान चिन्ह असतील तर दोघांची बेरीज करावी. उत्तराला तेच समान चिन्ह द्यावे. भिन्न विरुद्ध चिन्ह असतील किंवा भिन्न चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यावे. अशा पद्धतीने आपण नियमांचं पालन करून तंतोतंत उदाहरण सोडवल्यास आपलं उत्तर चुकणार नाही.